नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। कोणत्याही लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटण्यापूर्वी प्रतिपक्षाच्या आत्मविश्वासाला तडा देण्यात यश आले तर अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते असं म्हणतात। त्या पृष्ठभूमीवर विचार करायचा झाल्यास काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये आणि आता इंदोरमध्ये जे काही घडले ते काँग्रेसची चिंता वाढवणारे म्हणावे लागेल। सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने दबावाखाली म्हणा किंवा आधीपासून शिजलेल्या राजकीय कटातून आपल्या उमेदवारी अर्जामध्ये जाणीवपूर्वक त्रुटी ठेवली। परिणामी तिथे काँग्रेस उमेदवाराचा अर्जच फेटाळण्यात आला। त्यानंतर इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतल्यामुळे तिथे भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला। काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लढण्याची उर्मीच नाही असा एक संदेश त्यातून गेला आणि त्याचे बरे वाईट परिणाम गुजरातमध्ये काँग्रेसला भोगावे लागतील। त्यानंतर आता मध्य प्रदेशातील इंदोरच्या काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी आपला अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला। मध्य प्रदेशातही भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत होणार आहे। त्यामुळे इंदोर सारख्या शहरातून काँग्रेस उमेदवाराने माघार घेणे आणि केवळ माघार घेणेच नव्हे तर थेट भाजपमध्ये प्रवेश करणे काँग्रेससाठी चांगले संकेत म्हणता येणार नाही। त्याचा परिणाम इतर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या मनोबलावर होऊ शकतो। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण होऊ शकते। वास्तविक सुरत किंवा इंदोर या दोन्ही ठिकाणी भाजप अतिशय ताकदवान आहे आणि तिथे निवडणूक जिंकायला भाजपला फारसे कष्ट पडत नसते। परंतु या दोन्ही ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडून भाजपने काँग्रेसला मानसिक धक्का देण्याचे काम केले आहे। हा धक्का बचावून पुन्हा लढण्यासाठी सिद्ध होण्याचे आव्हान आता काँग्रेस समोर आहे। ही दोन्ही राज्ये सोबतच छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश भाजपला मोठी आघाडी मिळवून देऊ शकतात। आपले हे बालेकिल्ले शाबूत ठेवण्यासाठी प्रतिपक्षाच्या आत्मविश्वासाला तडा देण्याची खेळी भाजपने खेळली आहे। कदाचित उत्तर प्रदेश आणि राजस्थानातही असे प्रकार होऊ शकतात। भाजपच्या या माइंड गेमला आता काँग्रेसकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।